एकीकडे नीट परीक्षेचा घोळ झाल्यानं 22 लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय, तर दुसरीकडे याआधीही अनेक विद्यार्थी सदोष प्रक्रियेमुळे फसलेत. पुण्यात अशाच एका विद्यार्थ्याच्या पालकांनी पुढारी न्यूजकडे आपली व्यथा मांडली आहे. ग्वाल्हेरला एका कॉलेजमध्ये BHMS साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला ते कॉलेजच अनधिकृत असल्याचं समजलं आणि त्याचे लाखो रुपये वाया गेले. हे पैसे परत मिळवण्यासाठी 3 वर्ष कुटुंबीय आता झट्ट आहे. डॉक्टर होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, पण या सगळ्या प्रक्रियेत अनेकांची फसवणूक होते. तुमची कशी फसवणूक झाली? तुमच्या कष्टाचा किती पैसा कसा जो आहे तो आतापर्यंत तुम्हाला परत मिळाला नाही? 8 लाख रुपये मिळाले नाहीत आमचे. आमचं लिगली ॲडमिशन असून सुद्धा म्हणजे हे झालेलं आहे. ते कुठे ॲडमिशन तुम्ही घेतलं? ग्वाल्हेरला घेतलं होतं. मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. तुम्ही कोणाच्या माध्यमातून तिथे गेला होता? तुमची फसवणूक करणारे ते कोण 2 व्यक्ती आहेत? ते गगन तिवारी म्हणून आहे, लखनौचे आहेत, आणि संजीव कुमार तिवारी, ग्वाल्हेर. त्यांनी डॉक्टर कीच्या या प्रवेशासाठी पैसे घेतले तुमच्याकडून ॲडमिशन देतो म्हणून, आणि किती दिवस झाले तुमचे पैसे तुम्हाला परत दिले जात नाही आहेत? आता 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले तरी पैसे देत नाही ते. तिथे तुम्हाला कोण घेऊन गेलं होतं? कोणी तो रस्ता दाखवला? आणि तिथे कसं ॲडमिशन तुम्हाला मिळालेलं होतं? आम्हाला काउन्सिलरनी सांगितलं होतं ते तिथं जा म्हणून. तुम्ही काउन्सिलर नीट दिली होती का 3 वर्षांपूर्वी? एलिजिबल होती. 3 वर्षात नाही दिली, आत्ता दिली 3 मेला. तर ते असं झालं परत. मग या नीटचा काही पेपर वगैरे जो लीक झाला, ज्याच्यातून काही प्रश्न मिळाले? नाही, अजिबात नाही. माझ्या मुलांनी काहीच मी त्याला उलट म्हटलं फॉर्म भर, काय करायचं ते कर म्हटलं, जाऊ दे, गोल रंगून ये आपलं दे म्हटलं. कुठंही त्याचं होतं म्हटलं, जरा हे केलं की नीट हे एलिजिबल असेल तर. काही अभ्यास पण नाही केला, त्याचं मनच लागत नाही शिकण्यामध्ये. आता हे असं झाल्यामुळे. पण मग तिथे ऍडमिशन जे मिळणार होतं ते कोणत्या परीक्षेतून मिळणार होतं? ग्वाल्हेरमध्ये जे तुम्ही ऍडमिशनसाठी पैसे दिले? झालेलं आहे नीटचं आहे ना, नीट थ्रू झालेलं आहे. एलिजिबल होता तो मुलगा. मग काय अडचण आली? जर नीट थ्रू तेव्हाचं 3 वर्षांपूर्वी ऍडमिशन झालं तर मग फसवणूक कशी झाली ते कळत नाही. त्यांचा काय कॉलेजचा प्रॉब्लेम होता, त्या पार्क कॉलेजचा. पार्थ कॉलेज ग्वाल्हेरचं जे तेच फ्रॉड निघाला असं तुमचं हो म्हणणं? हो. आमच्या मुलाकडून नाही काही, सगळं त्याचं डॉक्युमेंट. तिथले अनेक विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम झालेत का असेच? ग्वाल्हेरमध्ये जे पार्थ नावाचं इन्स्टिट्यूट आहे किंवा ते तुम्ही शोधा, ते तुम्ही शोधा आता काय झालेलं आहे ते. त्या मुलांचं काय झालेलं आहे ते. मग आता मुलगा काय करतो तुमचं? ते ऍडमिशन तर बाद झाला तर पुन्हा परीक्षेसाठी प्रयत्न करतो? हो. या सगळ्यात मग वाघमारेंचा काय नेमका कन्सर्न? त्यांनी पैसे परत मिळवण्यासाठी तरी काही प्रयत्न नाही केले, त्यांनी प्रयत्न केले. आमच्या बरोबर त्या आल्या होत्या ग्वाल्हेरला. त्यांनी सांगितलं त्या सरांना की यांचं कॅन्सल करून द्या पैसे म्हणून. पण त्यांची ओळख होती का त्या दोन्ही तिवारींसोबत? काही संपर्क होता असेल ना, त्याशिवाय का मग. पण तिथे ऍडमिशन घ्या किंवा पैसे द्या ह्याच्यासाठी वाघमारेंनी तुम्हाला सांगितलं होतं का? किंवा आणखी कोणाची भेट घालून दिली होती का वाघमारे? नाही नाही. तुम्ही आता पोलिसांमध्ये तक्रार करणार आहात का की अशी अशी आर्थिक फसवणूक तुमची झालेली आहे आणि या सगळ्या संबंधात काही म्हणणं मांडणार आहात? नाही करणार. जेव्हा हे सगळं तुम्ही ऐकलं की नीटचा पेपर फुटलाय आणि बाकी सगळ्या गोष्टी, वाघमारेंना अटक झाली, तेव्हा काय प्रतिक्रिया होती? तुम्हाला हे कसं समजलं सुरुवात? नाही, मीडियाद्वारे कळलं मग आम्हाला. ते कसं आता आमच्यासाठी पण प्रयत्न करत होते. जरा हे वाटलं मला पण ना की त्या करत होत्या प्रयत्न आमच्यासाठी पैसे मिळवून देण्यासाठी. आता ते पण जोडून पण त्यांनीच दिलं असेल तर ते चुकलं. त्या प्रयत्न करत होत्या पण आमच्यासाठी. पण तो गुन्हाच होता की जर अशा पद्धतीने काय आता आपल्याला काय माहिती ना आता. पण त्या नेहमी फोन केला की त्या म्हणायच्या मी बोललेली आहे अथर्वची मम्मी, देतील पैसे. मी त्या स्वतः सारखे मेसेज करायचे त्या माणसाला. जोडूनही त्यांनीच दिलं होतं, तर तुमची फसवणूक झाली आहे तुम्ही मान्य का नाही करत? त्यांच्याकडून फसवणूक झाली? नाही, त्यांच्याकडून नाही झालेली. त्या फक्त बघून या मला बोलल्या होत्या. त्यांनी सुचवलं होतं, तुम्ही स्वतः? फक्त त्यांनी सांगितलं होतं, पण तुम्हाला पटत असेल तर करा. आता तुम्हाला अपेक्षा आहे का की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळावेत, तुमची झालेली सगळी आर्थिक भरपाई परत मिळावी? आतापर्यंत किती पैसे बरं रिटर्न मिळाले तुम्हाला? आम्हाला फक्त 1.5 लाख रुपये मिळाले आता त्यातले. हा, तुम्ही सगळे ऑनलाईन पैसे दिले होते? RTGS ने. कोणाला किती किती दिले कसं? पार्थ इन्स्टिट्यूटला मी 6 लाख दिलेत आणि गगन तिवारीला RTGS ने 2 लाख असे, आणि 1 लाख कॅश दिले होते.
तेव्हा या निमित्तानं अशा पद्धतीनं ज्या फसवणुकीच्या घटना घडतात त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. हाच त्यातून एक हेतू आहे. आणि कुठल्याही ठिकाणी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर सगळ्या गोष्टींची पडताळणी करून पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि आपला जो कष्टाचा पैसा आहे तो कुठे वाया जाणार नाही, कोणी आपल्याला फसवणार नाही, अशा पद्धतीची काळजी घेणं महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.